नाही, सगळ्या देशवासियांची इच्छा एकच आहे. हा कुठल्या परिवारावर हल्ला नाही, हा देशावर झालेला हल्ला आहे, देशवासियांवर झालेला हल्ला आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचीच भावना आहे, एकदा त्याला मुंहतोड जबाब देऊन कायमचं पाकिस्तानला धडा शिकवायचा. आणि त्यामुळे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यांची नाकाबंदी करायची प्रक्रिया झालेली आहे. हे सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय झाला आहे. हाय कमिशनचे 5 अधिकारी हटवण्याचा निर्णय झाला आहे. त्याबरोबर व्हिसा रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळे असे हे निर्णय जे आहेत हे निर्णय, आणि सेना अलर्ट आहे. आता मला वाटतं त्यांचं ते आतंकवादी लोकांचं घर बॉम्बने उडवण्याचं देखील काम आपल्या सैनिकांनी केलंय. आणि काही बुलडोझरने घरं पाडण्याचं काम देखील केलंय, जे आतंकवादी ज्यांनी हा हमला केलाय. त्यामुळे एक सूचक इशारा प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे. आणि लोकांची भावना आहे, त्यांनी म्हटलंय की कल्पना करण्याच्या पलीकडचा निर्णय आणि ऍक्शन होईल. आणि म्हणून ऍक्शनला रिॲक्शन होईल. बदला आणि करारा जवाब पक्का आहे. आणि त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की कायम या पाकिस्तानला धडा शिकवून या पाकिस्तानचं नामोनिशान मिटवलं पाहिजे. ही भावना देशवासियांची आहे. आणि तीच भावना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची आहे.